नवीन चिन्हाचा विचार का करत नाही सर्वोच्च न्यायालयाचा अजित पवार गटाला सवाल। घड्याळ चिन्हामुळे निवडणुकीत गोंधळ होऊ शकतो, कोर्टाचं महत्त्वाचं निरीक्षण। निलेश लंकेंच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली, अजितदादांचा शरद पवारांना टोला। राजीनामा देऊन पुणे कुठेही जाऊ शकतं, लंकेंना सुनावलं। अजित पवारांविरोधात शड्डू ठोकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवतारेंना भेटीसाठी बोलावलं। शिवतारेंचं बंड शमणार का, याकडे लक्ष। भाडोत्री जनता पक्षाची भ्रष्टाचारी अभय योजना, गुहागरमधल्या कार्यक्रमातून ठाकरेंचा हल्लाबोल, तर भास्कर जाधवांच्या पाठीशी असल्याचंही केलं स्पष्ट। बारामतीची जागा अजित पवारांना दिली, घोषणेची गरज नाही, चंद्रकांत पाटलांकडून स्पष्ट। तर घड्याळालाच मत द्या, अजित पवारांचं आवाहन। मनसे सोबतच्या युतीबाबत युद्ध पातळीवर चर्चा सुरू, आशिष शेलार यांचं सूचक विधान। महायुतीचा मनसेला लोकसभेच्या 1 ते 2 जागा लढवण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती। देशात आज किंवा उद्या आचारसंहिता लागणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत। फडणवीसांनी राज्याच्या राजकारणात नीचपणा आणला, अनंत गीतेंचा घणाघात, तर रायगडमधून तटकरे लढणार नाहीत, गीतेंचा दावा। रक्षा खडसेंना भाजपची उमेदवारी मिळाल्यानंतर रात्री शरद पवार एकनाथ खडसेंमध्ये चर्चा। बारामतीनंतर रावेरमध्येही नणंद विरुद्ध भावजे सामना रंगण्याची शक्यता। आणि सीएए कायद्यामुळे भारतातल्या अल्पसंख्याकांना घाबरण्याची गरज नाही, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आश्वासन। तर विरोधक तुष्टीकरणाचं राजकारण करत असल्याचा घणाघात।